कशात खूप कवकवतंय, दुखतंय, पण ही गंगा मावशीला कळतं कामा नये. शेंदूर खाऊ घातलाय मी तुला, पण आता तू बोलूच शकणार नाही, कुणाला काही सांगूच शकणार नाहीस. आवाजच नाहीये ना. आणि त्यातूनही जर कुणाशी खाणाखुणांनी बोललीस, लिहून सांगितलंस तर तुझ्या मामांजींना पण शेंदूर खाऊ घालीन. सखुताई, अहो कशा आहात? आणि थोरले मालक कसे आहेत? तब्येत बरी आहे ना त्यांची आता? अरे मुर्दारांनो, ऐकलं नाही काय? हा, या दीडशाने बाईनं जे काही करून ठेवलंय त्यासाठी टाळ्या वाजवा वाजवा. बाबाजी, तू काय स्वतःला जिंगरोबाची आई समजते की काय ग? परस्पर शिक्षा दिलीस ती, मग इथं कशाला आली? आम्हाला नुसतं कानावर घालायला. बाबाजी, बाबाजी मी चुकले, मला क्षमा करा. पण तुम्ही 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 रागवू नका. तुमच्याशिवाय मला कुणाचा आधार आहे बाबाजी? एक काम कर, आता हे लपून ठेवू नकस. होय, सांग समन्यांना, झिंगरोबाचा कोप झाला अन सखूची वाचा गेली. यातलं कुणाला काही बोललीस, परिणाम लक्षात ठेव. सखुताई असं का करताय? कुणीतरी वरडलं असणार. नेहमी कसं ताजं तवानं असतंय फुल, आज असं कोमजलेलं का बरं दिसतंय? काहीच का बोलत नाहीयेत या? सखुताई, आवा आता थोरल्या मालकांची तुम्ही लई सेवा कराल नाही का? म्हणजे जेव्हा मालकीनबाईंचा हात भाजलं होतं तेव्हा बी तुम्हीच सेवा केली होती. आता तुम्हासनी ठावा आहे, आमच्या वस्तीत थोरल्या मालकांबद्दल लई उत्सुकता आहे की ते कसे आहेत म्हणून. सखुताई, अहो त्यांनी तुमचं सुनमुख बघितल्यावर काहीतरी कौतिक दिलाच असेल का नाही? काय दिलं सांगा तरी. सखुताईंना काय झालं असेल? काहीच का बोलल्या नाहीत त्या? असं का? काय ग सखू, आज काय कासवाच्या गतीने कामं चालली आहेत का तुझी? हा, एरवी लुडबुड करताना तुला अगदी उत्साह असतो. काय ग, काय झालं? आज काय आळीमिळी गुपचिळी आहे? अगं बोलत का नाही? जिभेला काय गाठ मारलीस तू? मला ती तुपाची बरणी दे. आणि केव्हापासून आमसूला शोधते, ती सुद्धा सापडत नाहीये. दे पटकन. अगं उत्तर दे. आता आयुष्यभरासाठी तुझा आवाज गेलाय. यातलं कुणाला काही बोललीस
परिणाम लक्षात ठेव. काकू काहीतरी विचारतीये आणि तुझ्या तोंडातून उत्तर येत नाहीये. एरवी बरी तुझी जीभ चुरू चुरू बोलत असते आणि आज काय दातखिळ बसली. अमू बाळा, तुझी लाडकी मामी रागवलीये बरं का. एरवी तुला बघून धावत येते. लाडे लाडे बोलणारी मामी आज अशी गप्प गप्प का. विचार का मामीला, विचार काय झालं मामी, बोलत का नाहीयेस, रागावलीस की काय. बाबाजी, मनोबाबाईंनी लयच भारी बातमी दिली. चौकूची बोलतीच बंद झाली. तुम्हाला आनंद नाही झाला का? बाहेरच जे बी झालं की नाही ते चांगलंच झालं, पण आपल्यामुळे नाही झालं, मनोरमेमुळे झालं. आपण जर तिचं कौतुक केलं असतं तर शेपारली असती, ती डोई जड झाली असती आपल्याला, आणि आपलं महत्व कमी झालं असतं बाहेर्या. मनोरमेला कळलं असतं हे आपल्याशिवाय बी ती सखूला शिक्षा करू शकते, मग आपली गरजच काय. हा, ते बी बरोबर आहे. आपलं महत्व कमी नाही होऊ द्यायचं. बाहेर्या लय हुशार आहे ती सखू. आपल्याला नेहमी तयारीत राहायला लागणार आहे बाहेर्या. काय झालंय सखू? काही घडलंय का? तू अशी गप्प गप्प कायस? कोणाशीच बोलत नाहीयेस? कोणावर रागवलीस का तू? माझ्यावर रागवलीस का? आणि हो, आज तुझी ओवी पण ऐकू आली नाही. असं कधीच घडत नाही. काही झालंय का? वहिनी, सगू वहिनी, आज न्याहारीला काय करणार आहात तुम्ही? सांगा ना वहिनी. अहो अहो वहिनी बोलत का नाहीयेत? माझं काही चुकलं का? सखू, हे काय चाललंय तुझं? सगळे तुझ्याशी प्रेमाने बोलताय, विचारताय, आणि तू अशी का वागतेस? अरे खरंच झाला, ही सखू अशी का वागते? देखो, सखो एकही शब्द बोलली नाही ना. सकाळपासून फुम्म आहे, पूर्ण गप्प. म्हणजे म्हणजे दिगू, तू वाईट वाटून घेऊ नकोस रे. आलं माझ्या लक्षात. सखू ना हल्ली फार म्हणजे फार उद्धटासारखी वागते रे. दादाला तिने बाहेर आणलंय ना, त्या पराक्रमामुळे ती फार शेफारली आहे. अरे तुलाही जुमानतच नाही ती. असं काय बोलताय बाबा? अहो वहिनी तशा नाहीच आहेत. नाही नाही, सखूला नक्कीच काहीतरी झालंय. मला काळजी वाटते आता सखूची. आलं लक्षात. दिगू तुला सांगतो, अरे ह्याची सुरुवात कुठून झाली ती. सखू बोलत नाही ना, ह्याचं कारण तूच आहेस, तूच दिगू. म्हणजे तू तिच्या मनाविरुद्ध जिंगरोबाचा प्रसाद म्हणून खीर खायला लावलीस ना, त्यामुळे तिला राग आला असावा, आणि त्यासाठीच तिने अबोला धरलेला असेल. हा, मामांजींना काही कळतं का म्हणे?
काय झालं सखू? मला वाटतंय बाबांना काहीतरी वेगळंच सांगायचंय. हो हो, अरे दादाचा आवेश बघ ना. हो ना, अंगात आल्यासारखे टाळ बडवत आहेत. सखू, काल तू त्यांच्या कानात काहीतरी सांगितलंस आणि बाबा शांत झाले. तसं काहीतरी सांगून बघ ना, म्हणजे तुझं ऐकतात ते शांत होतील. अगं सखू, ही भिरभिर बघत बसण्याची वेळ आहे का? काल तू बाबांना बोललीस आणि बाबा शांत झाले होते ना? अगं मग बोल ना. यमी, दिगू, अरे तुम्ही ठीक सांगा त्या सखूला, पण आज सकाळपासून ती कोणाशीच एक शब्दही बोलली नाहीये. चिंगरोबाचा प्रसाद खायला लावला ना, बहुतेक ती रुसलीये. मला वाटलं आमच्या बरोबर कट्टी असली तरी दिगूशी बट्टी असेल, पण सखूने दिगूशी पण कट्टी घेतली की काय? सखू अगं बोल ना. सखू अगं काय हा हट्टीपणा? बाबांना बरं वाटावं म्हणून त्यांच्याशी बोल सांगतोय ना, तर अशी घुम्म का उभी आहेस तू? बघ, बाबा तुझ्या बोलण्याने शांत होतायत म्हणून तुला सांगतो इतकंच. तुझा काय हा आडमुठेपणा? अगं अगं बोल की आता. नाही, सखू आता बोलू शकणार नाही. बोलू शकणार नाही म्हणजे रमाई? म्हणजे दिगू, तिच्यावर गुरु झिंगरोबांचा कोप झालाय. काय? हो, सखूची वाचा गेले हे काल रात्रीच मला कळलं होतं. जीवाच्या आकांतानं खोकत होती ती. तिचं खोकणं ऐकून तिला बघायला म्हणून मध्यरात्री मी तिच्या खोलीत गेले होते आणि तिची भीषण अवस्था बघितली तेव्हाच मला कळलं होतं, सखू बोलू शकत नाहीये. सखू इतकी मी घाबरले होते. अरे काही झालं तरी माझी सून आहे रे ती. काळीच तुटणारच ना तिच्यासाठी. म्हणूनच पहाटे पहाटे बाबाजींना भेटायला गेले. त्यांच्या मठात जाऊन खात्री करून घेतली आणि हे उघड झालंय की गुरु झिंगरोबांच्या क्रोधामुळे, त्यांच्या शापामुळे सखूची वाचा गेली. मी कानी कपाळी ओरडून सांगत होते, सखूची त्या विठुरायावर कितीही भक्ती असली तरी आपल्या घरात विठुरायाची पूजा, भक्ती, त्याच्या नामस्मरणाला स्थान नाही. पण तरी या सखूने ऐकलं नाही. बघताय ना काय घडलं, बघताय ना.
बाबाजींनी तर स्पष्टच सांगितलंय, सखूने जर विठ्ठल भक्तीचा नाद सोडला नाही तर गुरु झिंगरोबा यापेक्षाही भयंकर शिक्षा देतील तिला. आता फक्त वाचा गेलीये, त्याच्यावरच निभावलंय. जर कोणाशी खाणाखुणांनी बोललीस, लिहून सांगितलंस तर तुझ्या मामांजींना पण शेंदूर खाऊ घालीन. पण रमाई पुन्हा एकदा तेच, झिंगरोबा एकट्या सकू वहिनीला शिक्षा का करतोय? अगं विठुरायाचा गजर तर कित्येक वारकरी करत होते, त्या सगळ्यांनी तर जयघोष पण केला, मग शिक्षा फक्त वहिनीला का? खरंच रमाई, विनूचा हा मुद्दा मला बरोबर वाटतोय. होय ना, मग त्या सगळ्यांना शिक्षा का नाही? पण तुला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? अगं असं कुठं असतं का? हे चुकीचंय. असा खोटा न्याय करणाऱ्या झिंगरोबाला मला बघायचंच आहे रमाई. शाप द्यायला आलो होता का झिंगरोबा? कसा दिसतो तो? अगं त्याला विचारायचंय मला का तो असा दुजाभाव का करतोय ते. काका काय आहे हे? विनू काय बोलतोय आणि तू काहीच बोलणार नाहीयेस? विन्या, ओरडा तुम्ही, मलाच ओरडा बाबा. पण बाबा मला हे सांगा, तुम्ही बघितलंय का त्या झिंगरोबाला? अरे बेअकल्या, तो दिसला नाही तरी तो शिक्षा करू शकतो आणि तुलाही करेल. आणि आता एक शब्द जरी पुढे बोललास ना तर दाभण आणून तुझं तोंड शिवून टाकेल. चालेल, मला चालेल. पण त्याआधी एक प्रश्न उरतोच. मला सांग रमाई, आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्यावेळी देव कसं प्रसन्न होतो की नाही? म्हणूनच आपण नैवेद्य दाखवतो ना, हो ना? मग सुकामेवा घातलेली छान खीर खाऊन त्या झिंगरोबाने शाप का दिला? तो तर प्रसन्न व्हायला पाहिजे ना. गप्पा बस. जाऊबाई, तुमच्या या दिवट्याला आत घेऊन जा, आवर घाला जरा. ओत सोडून काहीही बडबडतोय. सखूची अवस्था बघतोयस ना? गंगीची काय दुर्दशा झाली होती आठवतंय ना? त्याही पेक्षा भयंकर अवस्था होईल या विनूची, आणि त्याच्या बरोबर तुमची ही दुर्दशा होईल. मेल्या कशाला रे मध्ये मध्ये बडबडतोस तू? हा, अरे झिंगरोबाच्या शापामुळे सकूची वाचा गेली. असंच काहीतरी भयंकर घडावं असं वाटतंय का तुला? हा, आणि असं काही घडलं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? थांब. नको तिथे नाक जर का खुपसलं ना तर बघेनच तुला. खूपच आई, इथे प्रदर्शन नकोय जाऊबाई. तुमच्या या दिवट्याला आत घेऊन जा आणि आत कानपिचक्या देऊन चांगली समज द्या याला. गुरु झिंगरोबाला बघायचं याला.
एवढी बचल झाली या मंद भोपळ्याची. जा घेऊन जा याला आत. चांगले 14व रत्न दाखवा याला. लांब होत चाललेली जीभ हाचडा आधी. घेऊन जा याला आत. उद्या शब्दा घालशील. चल चल तुला बघतेच आता. चल. आणि तू ग सखू माझ्या देऊला कनवटीला बांधलेलंच आहेस. तर विनूवर पण गारूड घातलंस. माझं घर बर्बाद करण्याचं काही बेल भंडारा उचललायस का?